15 ऑगस्ट 1947 आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले। मात्र वैचारिक गुलामी तशीच राहिली। काही गावं अजूनही जुन्याच परंपरेत अडकलेली आहेत। गावची रीतच आहे तशी। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आमच्या या गुलकंद नेटवर्कच्या। आताच आपण बघितलं की एका निर्मात्याचं एक स्वप्न असतं, कुठलाही निर्माता म्हणून किंवा दिग्दर्शक त्याचा चित्रपट थिएटरला रिलीज झाला की त्याच्या यशाला, त्याच्या मेहनतीला फळ मिळतं। तसाच हा चित्रपट सन 1981 आज रिलीज झाला आहे आणि या चित्रपटाबद्दलचे जे रिव्ह्यूज आपण आता बघणार आहोत। तर आमच्या या गुलकंद नेटवर्कतर्फे या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा आणि आमचा हा चॅनल लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। सन 1981 अतिशय सुंदर सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं, पण खूप दिवसात न पाहिलेला असा एक चांगला विषय आज मला पाहायला मिळाला आणि उत्कृष्ट असा हा चित्रपटाचा विषय आहे। कथानक सुंदर आहे आणि यातला कंटेंट पण खूप छान होता। खूप सुंदर विषय 90 हा जो तिने लुक घेतलेला आहे तो पिक्चरमध्ये ना, आपण पिक्चर पाहताना त्या ह्याच्यामध्ये आपण तो जमतोय, फील होतोय। सगळ्या कलाकारांनी खूप मेहनत केलेली आहे। वेगळं आणि काहीतरी डिफरंट असं कन्सेप्ट आहे आणि उत्कृष्ट मांडणी चित्रपटाची, कलाकारांचं काम, डायरेक्शन, प्रोडक्शन, लेखन सगळ्या अँगलवर उत्कृष्टपणे काम केलेलं आहे। आज खूप आनंद होतोय की सन 1981 हा चित्रपट रिलीज झाला आहे आज 12 एप्रिलला। खूप दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो की हा चित्रपट रिलीज व्हावा। एकतर आम्ही चित्रपट निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती आणि त्यानंतर रिलीज करण्यासाठी घेत होतो, पण मध्ये डिस्ट्रीब्युटर म्हणून आम्हाला अनेक लोकांनी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि 1 फेब्रुवारीला एका डिस्ट्रीब्युटरला रिलीज करण्यासाठी दिला होता, मात्र त्याने आम्हाला फसवलं। पण त्यानंतरही आम्ही जिद्द हरलो नाही, सगळी टीम माझ्यासोबत होती। आम्ही स्वतःची डिस्ट्रीब्युशन कंपनी ओपन केली आणि त्या कंपनीचा SKR प्रोडक्शनचा हा पहिला चित्रपट आम्ही वितरित केलेला आहे। आम्हाला खूप आनंद वाटतो आहे। या चित्रपटात अनेक चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवडतील आणि त्या तुम्ही बघा आणि सर्वत्र शेअर करा अशी सगळ्यांना विनंती करतो। एका निर्मात्यासाठी जो ऑडियन्स हवा असतो की तुम्ही चांगलं वाईट काय असेल ते मला सांगा अशी विनंती करतो। धन्यवाद।